खुनाच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये असणाऱ्या भाजपा नगरसेविका शालन शिंदे यांना बाळासाहेब सर्वदे खून प्रकरणात कोल्हापूर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे। यापूर्वी जिल्हा आणि सत्र न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता। त्यानंतर ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला। सुनावणी दरम्यान दोषारोपपत्रातील बाबी आणि साक्षीदारांच्या जबाबातील विसंगतीचा मुद्दा मांडण्यात आला। त्यानंतर न्यायालयानं 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर शालन शिंदे यांना जामीन मंजूर केलाय। बाळासाहेब सर्वदे याच्या खुनाच्या आरोपामध्ये अटकेत असलेल्या नगरसेविका शालन शंकर शिंदे यांना मुंबई उच्च न्यायालय यांचे कोल्हापूर खंडपीठाने काल जामीन मंजूर केला। या प्रकरणातील माहिती अशी 2/1/2026 रोजी रेखा सर्वदे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून नगरसेविकासाठी फॉर्म भरला होता। त्याच वेळेला शालन शिंदे यांनी देखील आपला नगरसेविकासाठी उमेदवारीचा अर्ज भरला होता। दोघं एकाच गल्लीत राहत असल्याने दोन्ही घराण्यामध्ये दुपारच्या वेळेला थोडासा वाद झाला। त्या वादामध्ये फिर्यादीमध्ये असे कथन करण्यात आले होते की शालन शिंदे, त्यांचे पती शंकर शिंदे व त्यांचे मुलं यांनी येऊन रेखा सर्वदे यांच्या घरच्या लोकांना दमदाटी करून तुम्ही तुमचा उमेदवारीचा अर्ज मागे घ्यावा अशी दमदाटी केली होती। गल्लीमध्ये वाद नको असं समजून रेखा सर्वदे यांनी त्यांचा उमेदवारीचा अर्ज मागे देखील घेतला होता। परंतु संध्याकाळी 4:45 वाजताच्या सुमारास शालन शिंदे यांची मुले गल्लीमध्ये गोंधळ घालत असताना फिर्यादी हे त्यांना जाब विचारायला गेले असता दोन्ही गटांमध्ये एकमेकांबरोबर वादावादी झाली। त्याच वेळेला शालन शिंदे, शारदा शिंदे, शंकर शिंदे व शालन शिंदे यांच्या घरातील बाकी लोक तिथे हत्यारे घेऊन हजर झाली। मयत बाळासाहेब सर्वदे याच्या डोळ्यामध्ये शालन शिंदे व शारदा शिंदे यांनी चटणी टाकली आणि त्यानंतर बाकी आरोपींनी त्यांच्यावरती कोयता व इतर हत्यारांनी वार करून त्यांना जखमी केले। त्यांना रुग्णालयात नेले असता तिथे डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे कळवले। अशाची फिर्याद दाखल करण्यात आली होती। फिर्याद दाखल झाल्यानंतर शालन शिंदे व त्यांच्या इतर कुटुंबियातील सर्व लोकांना अटक करण्यात आली होती। 2/1/2026 पासून ते पोलीस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडीत होते। आम्ही त्यांच्या वतीने सत्र न्यायालयात त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आम्ही मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या वतीने जामिनाचा अर्ज दाखल केला होता। अर्जाच्या सुनावणीच्या दरम्यान आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की चार्जशीटचे जे पुरावे आहेत ते जे फिर्यादीमध्ये जे कथन केले आहे त्याला कोरोबरेटिव्ह कोणता एव्हिडन्स नाही। इतर आय विटनेसेसनी जो फिर्यादीचं जे म्हणणं आहे त्याला सपोर्टिव्ह एव्हिडन्स, त्याला सपोर्टिव्ह स्टेटमेंट कोणाचीही नाही। त्या व्यतिरिक्त सुरुवातीला ज्या वेळेला मयत हे दवाखान्यात गेले होते त्यावेळेला जी माहिती देण्यात आली होती ती अनोळखी इस्मांनी हत्यारांनी वार केली अशी देण्यात आली होती। अशी सगळी त्रुटी आम्ही न्यायालयापुढे मांडल्या असता न्यायालयाने शालन शिंदे यांना सध्या जामिनावरती मुक्त केले आहे।